आणि तन्मय, आता वळूया आपल्या खास रिपोर्टकडे। पहिलीच बातमी आहे ती म्हणजे पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये घडलेली दुर्घटना ही केवळ अपघात नव्हती, तर ती प्रशासनाच्या हलगर्जीपणाची किंमत होती का, असा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालाय। खरंय, मोशी येथील कचरा डेपोच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात 81 तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या बचाव पथकानं 9 जणांना जिवंत बाहेर काढलं। मात्र दुर्दैवानं 9 जणांचे मृतदेह हाती लागले। कुणाचा बाप, कुणाचा भाऊ गेला, कुणाचा अवघ्या 2 महिन्यांपूर्वी बसलेला संसारच उद्ध्वस्त झाला। मात्र या 9 निष्पाप मृत्यूंची जबाबदारी नेमकी कोण घेणार? NDTV मराठीचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट पाहूया। 8 जुलै बुधवार दुपारची वेळ। वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचारी जेवत होते। कुणी गप्पा मारत होतं, कुणी मोबाईल पाहत होतं, पण अवघ्या काही क्षणात सगळं काही संपलं। कचऱ्याचा प्रचंड ढिगारा इमारतीवर कोसळला आणि सगळी इमारत हादरली। तळमजला पूर्णपणे गाडला गेला। किंकाळ्या सुरू झाल्या। जीव वाचवण्यासाठी धावपळ झाली। 5 जण कसे बसे बाहेर पडले, पण उरलेले 18 जण मृत्यूच्या विळख्यात अडकले होते। क्षणाचाही विलंब न करता पोलीस, महापालिका, अग्निशमन दल आणि भारतीय सेनेसह NDRFच्या 90 जवानांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। सततच्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचे डोंगर घसरले होते आणि संपूर्ण भार इमारतीवर आला। त्यामुळे इमारत एका बाजूला झुकली। कचऱ्यातून बाहेर पडणारा विषारी मिथेन वायू आणि ऑक्सिजनचा अभाव, त्यातच वरून हजारो टनांचा कचरा। अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत जवानांनी जीवाची बाजी लावून 81 तास अखंड शोध मोहीम राबवली। 8 जुलै दुपारी 1:30 वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील प्रशासकीय इमारतीवरती कचऱ्याचा डोंगराचा काही भाग ढासळला आणि दुर्दैवी अशी घटना घडली। या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 14 जणांना सुखरूप वाचवण्यात आले, तर 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। 81 तास हे संपूर्ण बचाव कार्य चालू होतं। नक्की या 81 तासामध्ये काय घडलं जाणून घेऊयात। हो, 16 जानेवारी 2025ला महापालिकेला नोटीस आली होती। ती नोटीस अशा अर्थाने दिली होती की जागतिक पातळीवरचा सॅटेलाईट मॅप असतो, त्याच्यामध्ये सर्वाधिक मिथेन वायूचं उत्सर्जन कुठं होतं ते स्पॉट आयडेंटिफाय केले जातात। त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमधला मोशी कचरा डेपो हा हॉटस्पॉट, भारतातला सर्वात हॉटस्पॉट म्हणून मिथेन गॅस वायूचा हा प्रोजेक्ट आहे। म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती आहे। मग त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने NGTने यांना महापालिकेला नोटीस दिली होती। ही नैसर्गिक आपत्ती नाही, ही मानवनिर्मित आपत्ती, ही आपत्ती प्रशासन निर्मित आपत्ती आहे। प्रशासनावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। या मृत्यूच्या विळख्यातून जे 9 जण जिवंत बाहेर आले, त्यांच्या कहाण्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत। 6 तासांच्या थरारानंतर वाचलेल्या सुजाता शिंदे यांनी त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला। तब्बल 11 तास ढिगाऱ्याखालती अडकलेला विजय सपकाळ यांचा तर पुनर्जन्मच झाला। सर, आम्ही जेवायला बसलो होतो। ते सगळे आम्ही जेवण स्टार्टच करणार होतो, तर ते SLFचा डोंगर ढासळला आणि एवढं म्हणताच आम्ही 5-6 जण बाहेर दरवाजाच्या बाहेर पडलो। पण बाहेर जाऊन थोडंसं लांब फेकण्यात आलो आणि तिथंच आदळलो। मी ज्यावेळेस दबलेलो होतो, दीड पावणे 2ची वेळ होती, तेव्हापासनं 10:30पर्यंत माझ्या पायावरती ते वजन होतं स्लॅबचं सगळं काही। ती टीम आली पण होती, रेस्क्यू टीम आमच्याकडे 7 वाजता पाणी वगैरे देऊन गेले ते। अवघ्या 2 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या 33 वर्षांच्या अक्षय सावंतच्या आईनं 4 दिवस पाण्याचा थेंबही घेतला नव्हता। शनिवार उजाडला आणि ढिगाऱ्याखालून एकामागोमाग एक मृतदेह बाहेर येऊ लागले। अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजित पाटील, राहुल गायकवाड आणि भावेश वाणी। पहाटे सापडलेले वामन कसबे। अशा 9 जणांचे मृतदेह बाहेर आले आणि या 9 घरांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला।
दुर्घटना घडल्यानंतर राजकीय नेते घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले. जे कचऱ्याच्या ढिगाखाली जे कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करते माझ्यातर्फे आणि शासनातर्फेही. झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती आणि अकस्मात झालेली आहे आणि म्हणजे इतर दुर्घटनेपेक्षा ही वेगळी आहे, कारण हा कचऱ्याचा ढीग असल्यामुळे जी आपण म्हणता की जी हे चाललेलं आहे तपास यंत्रणाला वेळ लागतोय. दुर्दैवाने आपण सगळ्यांना वाचवू शकलो नाही, आपल्या सगळ्यांचंच अपयश आहे. पण या सगळ्या गोष्टीचं ऑडिट झालं पाहिजे आणि मी PCNC कमिशनर आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की ही का झाली ही घटना याचं तातडीने ऑडिट केलं पाहिजे आणि अशी घटना परत होणार नाही ह्याच्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. मुळात ज्या बिल्डिंगचा परवानाच नाही आहे त्याचे वरचे 2 मजले बांधलेच का, हा परवाना मिळाला कसा काय, विषारी वायू गळती झाली तर त्याच्यावरची तुमची प्रतिबंधात्मक उपाययोजना काय, अशी एखादी घटना घडल्यानंतर काय त्यांच्यासाठीची रिमेडीज काय असली पाहिजे, त्या कंपनीची जबाबदारी नाही का, त्या कंपनीला अजूनही कुणीही जबाबदार का धरलं नाही, पालिका आयुक्त कंपनीला वाचवायचा प्रयत्न करतायत का. या प्रकल्पाचं काम पाहणाऱ्या अँथनी लारा कंपनीनं मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी तसंच मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं जाहीर केलंय. पण प्रश्न हाच आहे की 9 जणांच्या जीवाचं मोल पैशात मोजता येईल का. जो भी हमने आश्वासना दी है, अभी थोड़ी देर पहले हमने एक डिक्लेरेशन किया था कि कंपनी ने प्रॉमिस किया है कि हर एक जो भी इंजर्ड है उसके मेडिकल का खर्चा पूरा कंपनी उठाएगी. जिनकी अनफॉर्चुनेट डेथ हुई है उनकी फैमिली में इमीडिएट एक फैमिली मेम्बर को फुल टाइम एम्प्लॉयमेंट मिलेगा, फुल टाइम जॉब मिलेगी. जिनके छोटे बच्चे हैं उनको उनके एजुकेशन का खर्चा कंपनी उठाएगी. एंड इसके अलावा कंपनी जो है अपने कंट्रीब्यूशन और जो ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी जो कंपनी जो जिसका प्रीमियम कंपनी भरती है उसके बेसिस में 25 लाख पर फैमिली को प्रोवाइड की जाएगी. पैशांची मदत किंवा विम्याची रक्कम या 9 कुटुंबियांच्या आयुष्याची भरपाई करू शकत नाही. आता गरज आहे ती चौकशी समित्यांच्या फायली बाजूला ठेवून दोषींवर थेट आणि कठोर कारवाई करण्याची. कारण जर आज या नरसंहाराला कारणीभूत असलेल्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर उद्या पुन्हा एकदा मोशीत कचऱ्याचा डोंगर कोसळेल आणि पुन्हा काही घरचा दिवा कायमचा विझेल. 81 तासानं हे संपूर्ण शोध कार्य थांबवलं असलं तरी मात्र अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. 20 मीटर उंची केवळ या कचऱ्याच्या डोंगराची अपेक्षित असताना प्रत्यक्षात 70 ते 75 मीटर उंची वाढवली गेली. प्रशासनाने याबाबत उपाययोजनासुद्धा सुचवल्या ज्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आता या 9 निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या कचऱ्याचे डोंगर ज्यांनी वाढवले आणि या संपूर्ण घटनेला जे जबाबदार आहेत त्या दोषींवरती चौकशी आणि ती कारवाई होणार का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.